बॅटिंग करण्यासाठी आणि बॅटिंगसाठी जे पाहायला मिळत आहेत वियाना फायटर्स हा संघ दाखल होतोय. या करूया मायक्रोफोनमध्ये बदलाव आणि या ऐकूया आवाज दगडधन गावाचा कल्पेश चिगोरे यांचा आवाज मायक्रोफोनवर. थँक्यू. धन्यवाद राहुलजी धनबा. बोलूया आपण सामना क्रमांक 7 आहे जिथे वियाना फायटर तर एका बाजूला टीम 94 कामान. दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघाचा या लीग फॉर्मॅटमधील आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम सामना असेल. तदनंतर सामना क्रमांक 8 आपण जिथे पडणार आहोत या आजच्या रणनीतीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे युवा माहीम तर एका बाजूला MS लायन्स. दोन्ही संघाकडे मात्र नक्कीच हा सामना महत्त्वाचा असेल. इथून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. इथून 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किशोर धोडी तर एका बाजूला धनेश जनाटे. ही सलामीर जोडी. पहिलाच बॉल काय जबरदस्त हाताळला गेला. विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने मात्र मागील मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती MS लायन्स संघासमोर. जिथून विकेट मेडन ओव्हर त्यांच्या नावावरती राहिले होते आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय विश्वनाथ जाधव. यावेळेस काय जबरदस्त किशोर धोडीला मात्र पूर्णपणे बीट करत हा चेंडू मात्र ट्रम्प लाईनच्या बाहेर वाईड. लेकिन इथून मात्र नक्कीच रिव्ह्यू आलाय. थर्ड अंपायर रेफर केलाय या ठिकाणी. इट इज व्हाईट बॉल. इथून नक्कीच आपण पाहिला चेंडू कुठेतरी ट्रॅम्प लाईनचा थोडस बाहेर आहे. त्याच कारणास्तव व्हाईट बॉल अतिरिक्त धाव त्या ठिकाणी. खातं ओपन झालाय. किशोर धोडीच्या बॅट मधून चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. सरळ पाठवलाय षटकारामध्ये. इथून जर टीम 94 कमान हा विजयी संपादित करतोय तर थेट क्वालिफायर मध्ये प्रवेश करेल याची नोंद असू द्या. इथून व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. हा दुसरा बोनसच्या स्वरूपामध्ये आपण पहिला एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना विश्वनाथ जाधव वरती हल्ला बोल केला. किशोर धोडी आपण पाहिलं अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. अनुभवाचं भंडार. पण इथून मात्र याही वेळेस वळवलंय जरूर. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी
इथून आपण आतापर्यंत पाहिलं पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ योग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू सेस या पहिल्या षटकातील P1 मधील विश्वनाथ जाधव तर एका बाजूला किशोर धोडी. पहिलाच बॉल इथून जरूर वाईट आला होता, इथून डॉट बॉल आला होता, इथून खराब गोलंदाजी, वाईट डॉट षटकार, वाईट डॉट वाईट, खराब गोलंदाजी. कुठेतरी लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळतोय. किशोर धोडी त्याच्या बॅटमधून महत्वाचा षटकार जरूर आला, पण इथून मोठा प्रहार यावेळेस काय बुडवलाय, इथून चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेखा पार, षटकार. वरती यावेळेस उडवलंय जरूर, इथून मात्र क्षेत्ररक्षण आले होते पण कुठेतरी चुकी केली. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद जरूर दिला गेला. एक षटकाची झाली समाप्ती, एक षटकाच्या समाप्ती करीस इथून धावफलक पाहिलं तर 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विदाउट लॉस ऑफ विकेट वियाना फायटर. समाप्ती करीस चांगली सुरुवात म्हणता येईल. किशोर धोडीच्या बॅट मधून आपण पाहिलं चांगली सुरुवात. आतापर्यंत 6 चेंडू 17 धावाची वैयक्तिक विस्फोटक नोक खेळी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. तर इथून टीम 94 कामन संघ जर विजयी संपादित केला तर नक्कीच थेट क्वालिफाय मध्ये प्रवेश निश्चित करेल. पण इथून तितकाच बलाढ्य संघ आहे वियाना फायटर संघ, जिथून आतापर्यंत चांगली सुरुवात, एक ड्रीमगत सुरुवात आपल्या संघासाठी. आणि या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य दोन्ही फलंदाज करत असताना किशोर धोडी तर एका बाजूला धनेश चनाटे. यावेळेस सोडवलाय आणखी एक किशोर धोडीच्या बॅट मधून चेंडूला सरळ पाठवलाय, आणखी एक आलाय, सीमा रेखा पार, षटकार. हा महत्वाचा षटकार. इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 23 रन ऑन दी बोर्ड. धन्यवाद. 26 धावा धावफलकावरती, 26 रन ऑन दी बोर्ड. इथून काही जबरदस्त प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. यावेळेस उडवलाय, काय जबरदस्त क्रिकेटचा देखना दर्जेदार ट्रेडमार्क आलाय, सीमा रेखा पार, चौकार. इथून मात्र किशोर धोडीचा पण एकंदरीत विचार केला या फलंदाजाचा वैयक्तिक 27 धावेवरती खेळत असताना एक विस्फोटक नोक खेळी त्याच्या नावावरती. इथून आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा, जास्त धावा राहिल्या गेल्या योगेश लडे या फलंदाजाने बोलबाला राहिला गेला. इथून मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. इथून प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हते, त्याच कारणास्तव एक धाव जरूर स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 31 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ विकेट.
इथून धनेश जनाटेला मात्र स्ट्राईक एंड लावलं जाते. इथून आतापर्यंत 9 चेंडू 28 धावा वरती वैयक्तिक खेळी करत असताना किशोर धोडी या फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी साकारली गेली, जिथून प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक गोलंदाजावरती अल्ला बोल आक्रमकता फलंदाजी करत असताना मनीष तारवी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागील मॅचचा जबरदस्त हिरो राहिला होता, यावेळेस वेगावरती स्वार जरूर झाला. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल, चांगली गोलंदाजी. इथून मात्र प्रत्येक डॉट बॉल थोडासा महागडा जरूर ठरेल, कारण की इथूनची सुरुवात राहिली गेली वियाना फायटर संघाची, इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून मनीष तारवीने कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी केली, षटकार चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. इथून शेवटच्या अंतिम 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवला फलंदाज, पूर्णपणे बीट होताना धनेश जनाठे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल, काही जबरदस्त गोलंदाजी करत असताना मनीष तारवी या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम बॉल 1 to go दुसऱ्या षटकातील. मोठा प्रहार करायचा होता, क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलला. इथून मात्र कॉलिंग व्यवस्थित नव्हती. यस, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धनेश जनाठे बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. मात्र नक्कीच आकाश सिंगडे आलाय, नो बॅटर 1 डाऊन प्लेअर पाहायला मिळेल. इथून चांगली सुरुवात दर्शवली जरूर. किशोर धोडी कुठेतरी चांगली आक्रमकता फलंदाजी करत होता. धनेश जनाटे कुठेतरी स्ट्राईक एंडला आला. इथून मात्र बॉन्डिंग व्यवस्थित नव्हती, त्याच कारणास्तव कॉलिंग आपण पाहिले. तू मे मध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये पहिला गडी करत असताना धक्का क्रमांक 1 जरूर आपण पाहिला वियाना फायटर संघाला. इथून 31 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहिला. मनीष तारवी या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी हाताळली, जरूर 11 धावा खर्च केल्या, पण इथून चांगली गोलंदाजी. इथून विश्वनाथ जाधवला मात्र आणलं जातंय, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, दुसरा स्पेल असेल. आणि इथून मात्र नक्कीच पहिल्या षटकात तरी महागडं हाताळलं होतं, 20 धावा खर्च केल्या होत्या, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून प्रत्येक आपण सरासरी पाहिली तर चांगली या ठिकाणी 15.50 ची सरासरी गाठली गेली. इथून नक्कीच बॉलिंग ट्रॅकवरती विश्वनाथ जाधव आलाय, तर स्ट्राईक एंडला किशोर धोडी ज्याच्या बॅटमधून हल्ला बोल केला होता पहिल्या षटकामध्ये. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, व्हेरिएशन झालंय, डॉट बॉल पाहायला मिळेल, चांगली गोलंदाजी. इथून चांगली गोलंदाजी हाताळेल का हे देखील पाहिलं जाईल, कारण की इथून आतापर्यंत सेट बॅटल पाहायला मिळतोय. जो सेट फलंदाज इथून किशोर धोडी आतापर्यंत 28 धावेवरती खेळतोय, चांगली खेळी सुरुवात विश्वनाथ जाधव. पुढील बॉल यावेळी मिस टाइम स्ट्रोक. इथून चेंडू पडल्यानंतर सरळला थोडासा मस्तकाळा जाऊन आढळलाय जरूर. डॉट बॉल पाहायला मिळेल, काही जबरदस्त गोलंदाजी, 3ऱ्या क्रमांकाचे गोलंदाज त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव पाहायला मिळतोय, एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना. काही जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळालाय विश्वनाथ जाधव. यावेळी नक्कीच चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण आहे. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकच धावेने धावफलक पाहिला तर 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. रन ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. 3रं षटक आहे विश्वनाथ जाधव या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. रिवर्सचा टेम असफल, डॉट बॉल. आकाश सिंगडे पूर्णपणे बीट होतात असताना इथून चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. इथून चांगली गोलंदाजी विश्वनाथ जाधव. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची एज लागली गेली आणि फलंदाज बाद होताना कॉट बियॉन्डच्या माध्यमातून आकाश सिंगडेला देखील परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद.
इथून जय वावरे स्वतः आयकॉन प्लेअर म्हणून पाहिलं तर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र नक्कीच पहिलं तर तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल असेल, जिथून एका बाजूला जय वावरे हा बॅटर तर एका बाजूला विश्वनाथ जाधव हा गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कडवी लढत, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल, इथून तिसऱ्या षटकातील 1 to go समोर जय वावरे. इथून पहिलाच चेंडू फेस करत असताना चांगली गोलंदाजी. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10.67 ची सरासरी. लॉस ऑफ 2 विकेट अँड फर्स्ट बॅट वियाना फायटर संघ. इथून मनीष तारबीला मात्र आणलं जात आहे. दुसरा स्पेल चांगली गोलंदाजी हाताळली होती. मागील षटक आपण पाहिला 11 धावा खर्च जरूर केल्या होत्या, पण इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. दुसरा स्पेल आहे. इथून आपण पाहिलं तर चांगली सुरुवात म्हणता येईल, जिथून कुठेतरी चांगली सुरुवात राहिली होती. किशोर धोडी. पहिलाच बॉल यावेळेस अचूक टप्पा हाताळला गेला. इथून मात्र नक्कीच बॅटची एज लागली गेली आणि फलंदाज बाद होताना किशोर धोडी बॅक टू द पविलियन. फलंदाज बाद. कॉन धन्यवाद. हो, नवीन फलंदाज भाविन आलाय त्या ठिकाणी. नो बॅटर. भाविन तुंबडे हा गोलंदाज आपण पाहिला तर मनीष तारवी चांगली गोलंदाजी हाताळली. तिथून कुठेतरी फलंदाज किशोर धोडीसारख्या फलंदाजाला मात्र परतावं लागला. परतीचा प्रवास. मनीष तारवी तर एका बाजूला भावेन तुंबडे हा बॅटर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना यावेळेस वेगावरती स्वार झाला मनीष तारवी. डॉट बॉल पाहायला मिळेल. भावेन तुंबडे कुठेतरी बीट होताना या चेंडूला लीव केलं आणि नक्की डॉट बॉल पाहायला मिळाला आहे, कारण की प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल. 4थं षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पहिला 2 चेंडूचा खेळ, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या 4थ्या षटकातील. आपण पाहिला तर गोलंदाज पुन्हा एकदा मनीष. काय जबरदस्त चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय, पण इथून मात्र नक्कीच चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेखा पार. चौकार. 4. इथून पण पाहिलं तर चांगली सुरुवात. इथून चौकार जरूर आला. महत्वाचा चौकार असेल. इथून पाहिलं तर 36 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. वियाना फायटर संघ. इथून गोलंदाज मनीष तारवी चांगली गोलंदाजी. इथून पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. मोठा प्रहार करायचा होता. बॅटची एज कुठेतरी लागली की तितकंच चांगला बॅकअप राहिला गेला. सतीश जाबर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगली फेकी जरूर राहिली, पण इथून मात्र नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. कारण की इथून पहिलं तर संत क्रिकेट आहे आतापर्यंत मैदानामध्ये. इथून 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मनीष तारवी
या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केल्या गेल्या. यावेळेस मात्र नक्कीच ट्रॅमलाईनच्या बाहेर व्हाईट बॉल. जय वावरे त्या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये आहे. जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारावं लागेल. जिथून कुठेतरी वियाना फायटर संघ कुठेतरी संकटात सापडलाय आणि त्या संकटाचं बाहेर काढणं खूप महत्वाचं राहील. जय वावरे तर एका बाजूला मनीष तारबी. यावेळेस नक्कीच चांगला फटका जरूर सॉफ्ट हँडने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. फेवरेट शॉट पाहायला मिळतोय. फंबल जरूर झाली त्या ठिकाणी. भेटून त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. जाऊन पोहोचलाय 40 रन ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल चौथ्या षटकातील. मनीष तारबी या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. इथून जय वावरेच्या बॅटमधून आपण पहिला खातोपत झालाय जरूर जय वावरे. इथून 2 चेंडू मागे 2 धावा त्याच्या नावावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल चौथ्या षटकातील. 1-2 गो मनीष तारबी. फुल टच बॉल मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. इथून मात्र नक्कीच हा नो चेंडू आणि इथून या चेंडूवरती पनिशमेंट केलं गेलंय. यस इथून सुदर्शन चक्र देखील फिरवलं गेलंय. इथून या चेंडूवरती लायसन्स असेल. जय वावरे या फलंदाजाला संधी निर्माण आहे आणि या चेंडूवरती संधी निर्माण संधीचं सोनं करेल का हे देखील यावेळेस काही जबरदस्त अचूक टप्पा. चेंडू पडल्यानंतर थोडासा तिखट बाउन्स पाहायला मिळाला. यस इथून रिव्ह्यू आलाय. हाईट नो पाहायला मिळेल. रेफर केलाय. इट इज व्हाईट बॉल. इथून मात्र हे नक्कीच अतिरिक्त धाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 41 रन ऑन दी बोर्ड. इथून पिरियड कंटिन्यू असेल कारण की इथून जय वावरे या फलंदाजाला नक्कीच संधी आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आपण पहिला एक मजबूत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. मनीष तारबी आहे तर एका बाजूला जय वावरे. शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेस मात्र नक्कीच ट्रॅमलाईनच्या खूपच बाहेर. यावेळेस व्हाईट बॉल. कुठेतरी खराब गोलंदाजी मनीष तारबी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पण इथून प्रत्येक चेंडू कुठेतरी खराब चेंडू हाताळला जातोय. इथून धावफलक पाहिलं 43 रन ऑन दी बोर्ड. मोठा प्रहार करायचा होता. काय जबरदस्त फेवरेट शॉट मध्ये कार्पेटला रोल करत इथून मात्र चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेखा पार. चौकार. 4. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं स्वतः कर्णधार प्रकाश तुंबडा आणि जास्तीत जास्त आपण पाहिलं अप्पी या नावाने प्रसिद्धी मिळाली आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. इथून पहिला 5व्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून 4 षटकाच्या समाप्तीकडे आपण पाहिला 47 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय वियाना फायटर हा संघ. इथून भाविन तुंबडे स्ट्राईक हँडला पण पाहिलं. नो स्ट्राईक हँडला जय वावरे ज्याच्या बॅटमधून चौकार जरूर फार काळानंतर चौकार पाहायला मिळालाय कारण की इथून चांगला विस्फोटक खेळी करावं लागेल. इथून 5व्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला तर प्रकाश तुंबडा. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन झाले. इथून उडवलाय भावेनच्या बॅट मधून. येईल का? इथून मात्र नक्कीच
काही जबरदस्त विकेटचं बदल पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना इथून मात्र नवीन बॅटर अजय आलाय, अजय मशे. इथून मात्र नक्कीच प्रकाश तुंबडा या गोलंदाजाने मात्र प्रभावित केला गेला. जिथून 5व्या क्रमांकाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. भावेंना तुंबडेला देखील परतावं लागला. इथून यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी इथून मात्र नक्कीच इथून चांगली गोलंदाजी प्रकाश रिव्हर्स अटेम्प्ट होता. यावेळी डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रकाश तुंबडा त्या ठिकाणी पाहायला मिळते. जिथून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी, 5वे षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक. यावेळेस वळवलाय चेंडूला. अजय मसेला पूर्णपणे बीट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या सब हँडमध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल शेवटचा आणि अंतिम बॉल असेल 5व्या षटकातील. काही जबरदस्त गोलंदाजी, कारण की तिसरी मॅडन ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील पाहिलं जाईल. पहिला सागर धोडी याची मॅडन ओव्हर राहिले गेले. तदनंतर विश्वनाथ जाधव. इथून मात्र प्रकाश तुंबड्याची देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहिलं जाईल. शेवटचा आणि अंतिम बॉल. आणि यावेळी सोडवलाय जरूर अजय मसेच्या बॅट मधून, पण इथून चेंडूला सरळ लॉप केलाय. आलाय सी मरेखा पार. षटकार. धन्यवाद, थँक्यू. 5 षटकाचा खेळ आपण पाहिला. 5 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 4 विकेट, 53 रन ऑन दी बोर्ड. इथून नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जय बाबरे अजूनही मैदानामध्ये आहे. अजय मसेच्या बॅटमधून कुठेतरी 5 चेंडू नंतर हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेवरती वैयक्तिक खेळी. जिथून जय बाबरेचा पण एकंदरीत विचार केला तर 4 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या नावावरती आहेत. इथून पहिलं 6व्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी सतीश जाबरला मात्र प्रमोट केलं गेलंय. मागील मॅचचा जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती, पण कुठेतरी दुसरं स्पेल थोडंसं खराब हाताळलं होतं. जिथून 30 धावा खर्च केल्या होत्या. जिथून सागर धुडी या फलंदाजाने मात्र आक्रमकता फलंदाजी दर्शवली होती. आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय सतीश जाबर. पहिलाच बॉल मोठा प्रहार केलाय जयच्या बॅट मधून, उडवलाय जरूर. चेंडू हवेत आहे. इथून मात्र गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. जय वावरे बॅक टू द पवेलियन. आतमध्ये
इथून पहिला सतीश जाबर या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून पहिला तर चांगला विकेट त्याच्या नावावरती राहिला. जय बाबरेने पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दर्शवली होते, इरादे स्पष्ट केले होते की या चेंडूला मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्यामध्ये, पण इथून मात्र तसं काही घडलं नाही. चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा सतीश. यावेळेस ट्रम लाईनच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी नक्कीच स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. एकेरी त्यावेळी धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र खराब हाताळला गेला. व्हाईट बॉल. धावफलक पाहिला तर 55 रन ऑन दी बोर्ड. 55 धावा धावफलकावरती. सतीश जाबर यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अमित मोरे मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते. चांगली गोलंदाजी, हॅट्रिक विकेट त्याच्या नावावरती या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली. यावेळेस मात्र ट्रॅम लाईनच्या खूपच बाहेर. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव, खराब गोलंदाजी पाहायला मिळते, जिथून एक्स्ट्रा धावा बोनसच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवरती निश्चित स्वरूपामध्ये ऍड होताना पाहायला मिळतंय. जिथून पाहिलं तर कुठेतरी धाव फलकेला थोडासा अंकुश लागला होता, पण इथून मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी हाताळत असताना सतीश जाबर या गोलंदाजाला मात्र थोडंसं दिशाहीन गोलंदाजी हाताळत असताना अमित मोरे आहे समोर, तर एका बाजूला सतीश जाबर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस काय जबरदस्त, इथून मात्र चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार, षटकार. इथून मात्र काही जबरदस्त षटकार आलाय. इथून या षटकाराने धावफलक पाहिला तर 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 62 रन ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. अमित मोरेच्या बॅट मधून षटकार. यावेळेस फॉलिंग स्वीप करायचं होतं, पण यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. सतीश जाबर आतापर्यंत खराब गोलंदाजी हाताळली, त्याच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा बोनसच्या स्वरूपामध्ये ऍड होताना 63 रन ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 6वं षटक आहे प्रगतीपथावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पुन्हा एकदा आम्ही यावेळी पूर्णपणे फ्रंट फूटवरती फॉलिंग स्वीप करायचा होता. चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर करेल. आणखी एक आलाय नशिबाचा चौकार. 4. इथून चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 67 रन ऑन दी बोर्ड. 67 धावा धावफलकावरती. अमित मोरे चांगली मात्र संघासाठी संकट मोजून बनत असताना आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकाचे षटक आहे प्रगतीपथावर. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शेष असेल, जिथून सतीश जाबरवरती थोडासा हल्ला बोल केला जातोय. अमित मोरे कुठेतरी चांगली फलंदाजी साकारत असताना कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना, कारण की महत्वाचा सामना आहे. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहिला गेला. चांगला बॅकअप. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. एकेरी धावड्या धावफलक पाहिलं तर 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 68 रन ऑन दी बोर्ड. 68 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल पाहायला मिळेल. सतीश जाबर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलक पाहिलं तर 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 68 रन ऑन दी बोर्ड. मोठा प्रहार केलाय जरूर. चेंडूला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड ऑन डिलिव्हर. षटकार. 6. थँक्यू.
इथून आपण पाहिलं 6 षटकाचा खेळ अगदी तपासून पाहिला. 74 धावा धावफलकावरती 5 घड्याच्या मोबदल्यामध्ये वियाना फायटर त्या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना अमित मोरे तर एका बाजूला अजय मशे हे दोन बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. दोन्ही आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळतोय, जिथून मनगटे फटके जास्त खेळताना दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहायला घेत आहे. प्रकाश तुंबडा दुसरं स्पेल त्या ठिकाणी हाताळत असताना पहिलाच बॉल सामना आपण पाहिला तर षटक क्रमांक 7 आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेस काय जबरदस्त रिव्हर्सचा टेम पॉवरफुल सक्सेसफुल. इथून अमित मोरेच्या बॅट मधून आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार 4. इथून महत्वाचा चौकार आला आणि या चौकाराने आपण पाहिला 78 रन ऑन दी बोर्ड, 78 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करायचा होता यावेळेस. एक तेरी तो एक मेरी हे दर्शवलं गेलंय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी प्रकाश तुंबड्याच्या माध्यमातून. इथून पाहिलं तर 7व्या क्रमांकाचे षटक आहे प्रगतीपथावर. अमित मोरे तर एका बाजूला अजय माशे. दोन्ही आपण पाहिलं तर एक चांगले खेळी आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रकाश बॉलिंग स्वीप करायचा होता यावेळेस. मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला. इथून मात्र क्षेत्ररक्षण आलाय. चेंडू खाली चुकी करणार नाही. यस गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद अमित मोरे बॅक टू द पवेलियन. हो त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून नक्कीच कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून आपण पाहिलं प्रकाश तुंबडे या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना मोठा प्रहार करायचा होता. वळवलाय चेंडूला. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून आपण पाहिलं तर षटक क्रमांक 7 आहे प्रगतीपथावर. जिथून धावगत आपण अगदी तपासून पाहिला तर 78 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 78 रन ऑन दी बोर्ड. इथून अजूनही आपण पाहिला उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल या 7व्या क्रमांकावरती. इथून मात्र प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. इथून ट्रॅम लाईनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव जरूर स्कोर कार्डवरती ऍड होताना. यस रिव्ह्यू आला या ठिकाणी. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय.
यस, इथून डिसिजन आलाय. इट इज फेअर डिलिव्हरी. पण पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. इथून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडा हे गोलंदाज आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 धावा आल्यात. 4 चौकार आल्यानंतर जी कमबॅकिंग केली आशिष कडूच्या बॅट मधून उडवलंय जरूर चेंडूला. इथून चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेखापार षटकार. इथून आपण पाहिलं तर हा महत्वाचा षटकार असेल. या षटकाराने आपण पाहिलं तर धावफलक 84 रन ऑन दी बोर्ड. 84 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून शेवटचं आणि अंतिम षटक हटवण्यासाठी गोलंदाज आपण पाहिला तर शेवटचं आणि अंतिम षटक हटवण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल सतीश जाबर. इथून दुसरा फेल आणि या इनिंगचं शेवटचं आणि अंतिम षटक हटवण्यासाठी षटक क्रमांक 8 आहे. सतीश जाबर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. तर स्ट्राईक एंडला पण पाहिलं अजय मसे स्ट्राईक एंडला आहे. नो स्ट्राईक एंडला आशिष कडू ज्याच्या बॅटमधून महत्वाचा षटकार जरूर आला. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून मात्र काही जबरदस्त अचूक योग्य पद्धतीने मात्र चेंडूला हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली सुरुवात म्हणता येईल सतीश जाबर या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलं गेलंय. कारण की आजच्या रचनेमध्ये चांगली गोलंदाजी तितकी चांगली आपण पाहिली. मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेलाय. इथून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर 30 सर्कलमध्ये पाहायला मिळालंय. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 85 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 85 रन ऑन दी बोर्ड. 85 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शेष. मोठा प्रहार करायचा होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. आशिष कडू कुठेतरी डेंजर रेंज कडे आले होते. नॉक कॉलिंग त्याच कारणास्तव फलंदाज बाद होताना धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आशिष कडू बॅक टू द पवेलियन. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. सतीश जाबर चांगली गोलंदाजी. 14 बॉल मिस टाइम स्ट्रोक जरूर. स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. अजय मशेला देखील परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. मनोज सांबरे त्या ठिकाणी नवीन बॅटर. यावेळेस काय जबरदस्त कॉलवर टप्प्याची लेंथ लाईन होती. इथून अचूक टप्पा लाईन ते मेंटेन केली होती. इथून नक्कीच चांगली गोलंदाजी. इथून पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून आपण पाहिलं तर धावफलक 86 रन ऑन दी बोर्ड. 86 धावा धावफलकावरती. 8 विकेट जरूर त्यांच्या नावावरती राहिले गेले. पण इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली गेली.
या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. मनोज सांबरे आहे त्या ठिकाणी फलंदाज. मोठा प्रहार करायचा होता, स्वतः गोलंदाज त्या चेंडूवरती आले सतीश जाबर. इथून दुसऱ्या धावीसाठी आले होते जरूर. यस फलंदाज बाद होताना धावचीच्या स्वरूपामध्ये इथून पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. 87 रन ऑन दी बोर्ड आणि 88 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. चला आजच्या रजनीतील शेवटचा आणि अंतिम या लीग फॉर्मॅट मधील आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे युवा माहीम तर एका बाजूला MS लायन्स. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या आजच्या रजनीतील आपण आणि या लीग फॉर्मॅट मधील शेवटचा आणि अंतिम सामना असेल युवा माहीम तर एका बाजूला MS लायन्स. इथून पण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना वियाना फायटर संघाने 87 धावा जमवल्या गेल्या आणि 88 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. आणि इथून जशी या इनिंगला सुरुवात होईल या मायक्रोफोनवरती जोडले जातील पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मासवण या ठिकाणी आणि राहुलजी धानवा सर. हॅलो, चला आपण टॉस करूया अंतिम मॅच युवा माहीम आणि MS लायन्स. या लहांगे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विद्याजी लहांगे साहेब. लीग फॉर्मॅटचा अगदी शेवटचा सामना आणि सन्माननीय विद्याजी लहांगे साहेबांच्या माध्यमातून आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करतोय. एडीस कॉल केला आहे अमरने आणि टेल या ठिकाणी येतोय. धन्यवाद विद्याजी लहांगे साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणखी अगदी अंतिम सामना आहे लीग फॉर्मॅटचा आणि तुझा निर्णय मॅचसाठी. आम्ही बॅटिंग करू. नक्कीच बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामागचं कारण रन रेटमध्ये थोडा फरक पडेल. यंदाच हंगाम कसं केलं आपल्या टीमसाठी? चांगले गेले पोरं, चांगली खेळली, अजून मेहनत केली असते तर जिंकले असते. नक्कीच आता अंतिम सामना आहे तुझा देखील आणि या स्पर्धेचा देखील लीग फॉर्मॅटचा काही संधी देईल तुझ्या टीमला या मॅचसाठी? आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच होते अनिकेत चौधरी. अमर प्रथम बॉलिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असता तुझा निर्णय का असता मॅचसाठी? आम्ही पण बॅटिंगच घेतली असती, परंतु आता बॉलिंग करायची आहे आणि समोर हा संघ आहे आणि एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून हा शेवटचा सामना आहे. आपलाही संदेश आपल्या टीमसाठी काय राहील? आता बघू. आता बॅटिंग आली असती तर थोडा रन रेटचा इश्यू झालेला होता, मग ते क्लिअर झालं असतं. पण आता बघू, ट्राय करू चांगली करायचं. ओके, थँक्यू व्हेरी मच होते अमर. तुम्हाला जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद.
टॉस जिंकला एम एस लायन्स टीमने आणि निर्णय आहे बॅट फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉम्बॉक्स. फटका फसलाय आणि विकेट अमित मोरे विकेट टेकर. विश्वनाथ जाधव सिल्वर डक विकेट डाऊन. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू कल्पेश जिगोरे. वियाना फायटर्स टीमने प्रथमतः बॅटिंग केली आणि 88 धावांचं लक्ष ठेवलं. त्याच्यामध्ये किशोरजी धोडी 29 धावेची खेळी. खूप चांगली स्टार्ट त्याने करून दिली आपल्या टीमसाठी. अमित मोरे म्हटलं की विकेट टेकर आणि तेच कार्य तो करतो या ठिकाणी. विकेट मिळवण्याचं कार्य त्याने केलेलं आहे. बघा सामना जर टीम 94 कामन टीमने जिंकलं तर तो संघ डायरेक्टली क्वालिफाय करेल. अजून देखील ग्रुप बी मधून एक सुद्धा टीम क्वालिफाय झालेली नाहीये. हे देखील आपल्या समोर आहे. म्हणजेच काय तर अंतिम सामन्यावरही सर्वांची नजर राहील अशा अनुषंगाने ही स्पर्धा राहिली. सस्पेन्स आहे. यावेळेस रिस्पेक्ट द्यावी लागते या बॉलला. अमित मोरे त्याचं योगदान खूप चांगल्या अनुषंगाने राहिलंय. ड्राईव्ह केली या बॉलला डीपमध्ये आहेत फिल्डर. एक धाव तर त्या ठिकाणी डेफिनेटली मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 2 अंकावरती. एक गडी बाद. धवनची रन मशीन बाद झाली म्हणजेच विश्वनाथ जाधव बाद झाले आणि त्यानंतर संतोष डवले. या मॅचमध्ये चांगली धावसंख्या त्यांना उभारावी लागेल. अमर दुबळालाही चांगली बॅटिंग करावी लागेल. अमित मोरेचा क्लास देखील पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि आत्मविश्वास त्याचा उंचावला गेलाय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून हा क्षण रिप्ले आपल्या समोर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉलने वेध घेतला शरीराचा आणि खूप चांगलं षटक राहिलंय. फक्त 2च धावा आल्यात या षटकामध्ये. धावा करण्याकरिता अडचण निर्माण होते. रन चेज आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं थोडीशी डिफिकल्टीज जरूर निर्माण होताना पाहायला मिळते. आणि प्रत्येक सामना काही ना काही नवीन कहाणी आपल्यासमोर घेऊन येतोय. म्हणजेच काय तर ग्रुप बी मधून अजून देखील बघा एक देखील टीम क्वालिफाय झाली नाहीये आणि अजून एक सामना पेंडिंग आहे. युवा माहीम आणि एम एस लायन्स. वॉट क्रिकेट. प्युअर क्लास क्रिकेट. एकापेक्षा एक रती महारथी आता आकाशाला आहे गोलंदाजी करण्यासाठी.
वियाना फायटर्स या टीमच्या माध्यमातून. दुसरं षटक अमर दुबळा हा बॅटर ऑन स्ट्राईक आहे. चांगला बॉल योग्य अनुषंगाने हा चेंडू राहिलाय, जो रिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धावची सांगता राहिली. विश्वनाथ जाधव बाद झाले आणि त्यानंतर शांतता बॅटिंग टीमकडे पाहायला मिळते. फक्त 2च धावा आहेत. 41 बॉल 86 धावींची गरज. वेगवान चेंडूचा प्रयोग पाहायला मिळालाय. दोन चेंडूवरती शांत ठेवले बॅटरला. आकाशचा वेग. षटकामधील पुढील बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस डिफेन्सिव्ह माइंडसेट राहिला होता. एक धाव स्ट्राईक रोटेट केली. टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 39 चेंडू आणि 85 धावा. एक चांगली इनिंग टीम 94 कामन टीमसाठी. संतोष डवले की अमर दुबळा या दोघांना मात्र घ्यावी लागेल जिम्मेदारी. जबाबदारीचं टॉनिक तुम्हाला प्यावं लागेल. दुसऱ्या बाजूनं एक चांगला बॉलिंग अटॅक आहे वियाना फायटर्स टीमकडे. त्याच्यामध्ये अमित मोरे आणि आकाश सिंगडे. बघा हे दबाव आहे. आप ट्रॅकर बॉल देखील मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित कधी कधी होत नसतात. कधी कधी फुलटॉस बॉल देखील आपण एक धाव घेतो आणि त्याचं कारण आहे दबाव. प्रेशर में कुछ खिलाड़ी बिखर जाते हैं मगर कुछ खिलाड़ी निखर कर आते हैं. कठीण काळात काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात. 4 धावा धावफलकावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका उंच गेलाय. किशोर धुडी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा डेल सुटलाय. अमर दुबळा जरूर जीवनदान मिळालंय परंतु सेकंड लाईफ मध्ये टीमसाठी चांगलं योगदान द्यावं लागेल. न हरता न थांबता न थकता प्रयत्न जो करतो त्याच्यासमोर कधी कधी नशिबालाही हरावं लागतं. म्हणून म्हणतात ना की 99% मेहनत घ्या आणि 1% गॉडवरती सोडा, अर्थात लक फॅक्टर, आणि ते करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 37 बॉल 83 धावा सोपं नाहीये. धावांचा पाठलाग करणे. अंतिम बॉल पॉवर प्लेचा. कमी गतीचा वापर पाहायला मिळाला आहे. हे व्हेरिएशन. वाईट बॉल. वाईट लाईनच्या बाहेरून बॉल डिलिव्हर्ड झालाय आणि म्हणूनच पंतांचा इशारा. लक्ष 88 धावेंचा आहे. आतापर्यंत बोलबाला राहिला आहे गोलंदाजांचा. त्याच्यामध्ये अमित मोरे आणि आकाश शिंगडे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय. हा फटका फसलाय. अमित मोरे वॉट अ कॅच. जिकडे तिकडे अमित मोरे. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, तीनही डिपार्टमेंट त्यांनी गाजवलेत. आणि आणखीन एक चांगला बॅटर बघा ऑफसाईडचा बॉल होता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि म्हणूनच कमालीचा झेल. टेरिफिक कॅच. आउटस्टँडिंग एफर्ट्स. ॲप्पी. आता ॲप्पीकडूनच सर्वांची आशा अपेक्षा असेल कारण की 2 सलामीवीर बाद झालेत. विश्वनाथ जाधव आणि संतोष डवले. मोठा संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्ष नेहमीच करावा लागतो हे देखील आपण पाहिलंय. कारण लोक तुमचा संघर्ष पाहणार नाहीत तर तुमचा निकाल पाहतील आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल मेहनत. पण म्हणतात ना कधी कधी लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय. भाग्य शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय. नशिबा शब्द 3 अक्षरांनी बनलाय. किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय. परंतु सर्वांवर मात करणारा शब्द 4 अक्षरांचा तो आहे मेहनत. आणि आता मेहनत घ्यावी लागेल. नो पेन नो गेन. अमर दुबळा जरूर संधी त्याला मिळाली. आता संधीचं सोनं त्याला करावं लागेल. ओपनिंग चे बॅटर बाद झालेत. आपण बघितलं तर अमरला यावेळेस संधी दिलेली आहे ओपनिंगमध्ये आणि त्यानंतर संतोष डवले आले, ते बाद झाले आणि त्यानंतर प्रकाश तुंबडा आलेत. अशा अनुषंगाने आपण पाहू शकाल. अमित मोरे
चांगला बॉल स्ट्रगल सुरू आहे अमर दुबळ्यांच्या माध्यमातून, कारण की आतापर्यंत ते खेळत आहे 7 बॉल, त्यामध्ये फक्त 3च धावा त्यांनी केल्यात, त्यामध्ये एक झेल त्यांचा सोडलाय. परंतु आता झालं गेलं ते विसरून जावं लागेल. म्हणतात ना, जिंदगी को जीना आसान नहीं होता, आसान बनाना पड़ता है, कैसे कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके, आणि तेच करावं लागेल फलंदाज अमर दुबळा यांना. अमित मोरे ऑन साईडला, हा बॉल हवेत राहिलाय, डीप मधून फिल्डर पुढे आलेत आणि यावेळेस झेल कंप्लीट अजय मसे. मी मागे उल्लेख केला की जेव्हा जेव्हा अजय मसेकडे बॉल जातो त्याच्या हातामधून बॉल कधी सुटत नसतो, कारण की त्याचे हात बनलेत फेविकॉलने. हा झेल कंप्लीट. विघ्नेश खरपडे, पोटेन्शियल विघ्नेश खरपडेकडे आहे, तो आला आणि त्याने बॉलला उडवलाय आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम हा षटकार राहिला. असे षटकार खेळावे लागतील. टीमची धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली स्कोर कार्ड वरती, ते म्हणजे 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि 6 धावेने अकाउंट त्याने ओपन केलंय. खूप चांगली पंतांची भूमिका ही राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. जेपी पॅनल, जय पवार सर देखील या ठिकाणी पाहायला मिळालेत. मुन्ना पठाण सर, संदेश किस्मतराव सरांना पण बघितलं या स्पर्धेच्या माध्यमातून. बाळा एकारे सरांना पण बघितलं आज. नितेशजी कदम सरांना आपण बघितलं. गाडीलकर सरांना देखील आपण आज बघितलंय. म्हणजेच काय, हे दिग्गज पंच आहेत. ऑन साईडला या ठिकाणी हा बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे धन्य जनाटे. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. 13ला 3 धक्के मिळत आहेत. नाजूक स्थिती आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये एकच नाव आपल्या ओठांवर येतं आणि डोळ्यासमोर येतं, ते म्हणजेच प्रकाश तुंबडा हॅप्पी यांचं. अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू म्हणजेच प्रकाश टीमचे कॅप्टन आहेत. आणि या मॅचमध्ये जरूर गोलंदाजीमध्ये बोलबाला राहिलाय, परंतु फलंदाजीमध्ये थोडी शांत आहेत. या मॅचमध्ये ती शांतता भंग त्यांना करावी लागेल. मौन व्रत सोडावं लागेल आणि आक्रमण त्यांना करावं लागेल. एक धाव येते बघा. हा मागील बॉलचा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे विश नेटवर्कच्या माध्यमातून. जाई अप्रतिम कार्य करताना पाहायला मिळत आहेत. आउटसाइड एज होती आणि त्यानंतर बॉल फर्स्ट लिप मध्ये जाताना पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स केला आणि तदनंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विघ्नेश करपडे टीमचा मॅन ऑफ क्रायसिस बनतोय. या 4 धावा आल्यात आणि या 4 धावेने टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. 18 रन्स. आणि 70 धाव्यांची गरज. हा सामना आपण जर बघितला तर बनला गेलाय, कारण की अजूनही सामना बॅलन्सिंग म्हणावं लागेल, कारण की सामना कधीच संपत नसतो. कारण क्रिकेटमध्ये कमजोर कुठलाच खेळाडू नसतो, हे देखील आपण बघितलंय. कमजोर त्याची वेळ असते आणि वेळेला अनुसरून चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. 18ला 3. आकाशला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेलंय. त्याने मागच्या षटक फक्त 4 रन्स धावेंचं दिलं होतं, त्याच्यामध्ये 1 विकेट त्याने घेतली होती.
18 धावा आहेत आणि 3 गडी बाद झालेत. जोपर्यंत हे 2 बॅटर आहेत टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून एक पार्टनरशिपची गरज त्यांना असेल. योग्य पार्टनरशिप करावी लागेल. आकाश शिंगडे पुढे येतोय. यावेळेचा बॉल चांगला अनुषंगाने राहिला. वेगवान चेंडू होता आणि चांगली विकेट किपिंग करताना पाहायला मिळत आहेत किशोरजी धोडी यांना आपण पाहू शकाल वेस्टर्नच्या पाठीमागे. यावेळेस चिप केलं या बॉलला. चांगलं ट्राय केलं होतं या बॉलला. 1 धाव तर मिळतंय. 19 धावाधाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 गडी बाद झालेत. अतिशय रंगतदार क्रिकेट स्पर्धा पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा टॉप 4 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न. आतापर्यंत ग्रुप ए च्या माध्यमातून 2 संघ क्वालिफाय झालेत. फर्स्ट रँक वरती आहे आई सप्तशृंगी 11 संघ आणि सेकंड रँक वरती आहे MD बॉईज. हे 2 संघ आहेत. परंतु ग्रुप बी मधून कोण अजून देखील सस्पेन्स. लॉफ्ट केलंय ऑन साइडला. फटका फसला आणि झेल घेतला. आणखीन एक विकेट. झेल सुटत नसतो हे देखील आपण बघितलं आणि तो देखील एक चांगला फिल्डर आहे आणि त्याने हा झेल कंप्लीट केलाय. आणि आता मात्र देवेन राठोड मैदानाच्या आतमध्ये. 19ला 4 गडी बाद झालेत. ही स्थिती आहे टीम 94 कामन या संघाची. वियाना फायटर्स टीमचं कमबॅक अप्रतिम राहिलंय. आकाश पुन्हा एकदा आलाय या ओव्हरमध्ये आणि विकेट त्याने घेतलाय. चांगला बॉल. 1च धाव आतापर्यंत तो खर्च करतोय 4 बॉलमध्ये आणि 1 विकेट तो मिळवतोय. एकंदरीत 10 चेंडू त्याने हाताळलेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय विद्याजी लहांगे साहेब जे संघमालक आहेत वियाना फायटर्स टीम जे त्यांच्या माध्यमातून एव्हरी विकेट प्राइज 500 रुपीज 500 रुपयांचं प्राइज. डीप मध्ये बॉल गेलाय. संघमालक कसे असावेत तर ते विद्याजी लहांगे साहेबांसारखे असावेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं प्राइज. आणि या मॅचसाठी टीम मेंटरची भूमिका संदीपजी धोडी साहेबांची राहिलेली आहे. चांगली मेंटरशिप त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 20. 4 गडी बाद 25 बॉल आणि 68 धावींची गरज. अंतिम बॉल घेऊन आकाश शिंगडे गोलंदाजी मार्कवर. वेगवान बॉल. वेगाचा बादशहा. वेग आहे माहीमचा. माहीम मिठागरचा. प्रचंड भन्नाट वेग पाहायला मिळालाय. आणि आता 24 बॉल आणि धावा करायचे 68. बघा फिल्डरसाठी आता प्राइज आलाय. जेल घेतलं तर बक्षीस मिळेल आपल्या संघ मालकांकडून विद्याजी लांगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं. विकेटलाही 500 रुपयांचं प्राइज लावलंय. म्हणजे काही तर आता संधी फिल्डरलाही आहे. जेल घ्या आणि 500 रुपयेचं प्राइज मिळवा. दावा करावा लागतील 68. 24 बॉलमध्ये देवेन राठोड आणि प्रकाश तुंबडा हे 2 बॅटर आहेत आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा आहेत टीम 94 कामन संघाच्या. अक्षय कोम येतोय गोलंदाजी करण्याकरिता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल. षटक क्रमांक
धावसंख्या 20, 4 गडी बाद. पुन्हा अक्षय. हा देखील बॉल चांगला राहिलाय, योग्य पद्धतीनं या बॉलला वळवलंय. चांगले क्रिकेट वियाना फायटर्स या टीमच्या माध्यमातून जे कमबॅक केले अप्रतिम पद्धतीनं. डेफिनेटली अंतिम सामन्यावरती सर्वांची नजर असेल. युवा माहीम आणि एम एस लायन्स. एम एस लायन्स वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फास्ट. पुन्हा अक्षय कोम. अगुटप्याचा बॉल त्याला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. देवेंद्र राठोडला लागली होती धावांची भूक, त्याने बॉलला केले हुक आणि 6 धावा केल्यात बुक. बघा अकुटप्याचा बॉल होता, टॉस झाला बॉल आणि तसाच उडवला आणि पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. असेच फटके खेळावे लागतील. देवेंद्र राठोडकडे ती क्षमता आहे. 26 धाव फलकावरती लागल्यात. 4 गडी बाद पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या बॉलवरती षटकार येतोय. 88 चं टार्गेट आहे टीम 94 कामन या संघासमोर. वियाना फायटर्स दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. 21 चेंडू आणि 62 धावांची गरज हे मॅचचं समीकरण राहिलंय. 21 बॉल 62 रन अशा अनुषंगाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग एंटरटेनमेंटचं दुसरं नाव म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. आणखीन एक ऑन साईडला ग्राउंड स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळालाय. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत अजय मसे. 1 धाव, 27 धावा लागल्या धाव फलकावरती. आणि आतापर्यंत आपण जर बघितलं टोटल 28 बॉलचा खेळ होतोय आणि धावसंख्या 27. 4 गडी बाद. 5वं षटक मार्गस्थ आहे. 20 बॉल धावा करायचे 61 होऊ शकतायत. जोपर्यंत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे त्याचं नाव आहे प्रकाश तुंबडा, प्राईड ऑफ चिंचोटी. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न राहिला होता. ग्राउंडेड खेळले हा फटका. 1च धाव त्याच्या माध्यमातून मिळते. टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. 19 चेंडू 60 धावा. अंतिम बॉल जो पाहायला मिळतोय षटक क्रमांक 5च्या माध्यमातून. हा बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय, एअर स्ट्राईक केलेली आहे या बॉलवर, परंतु फिल्डर आशिष कडू त्यांच्याकडून होणार नाही चुकी. हा झेल कंप्लीट आणि हा इंटरव्हेल विकेट. विकेट क्रमांक 5. नाही फिल्डरला 500 रुपयांचं प्राइज विदेजी लांगे साहेबांच्या माध्यमातून. एव्हरी विकेट्स 500 रुपीज अँड एव्हरी कॅच 500 रुपीज प्राइज. आता 18 बॉल आणि 60 धावा. एका ओव्हरमध्ये 20 ची सरासरी. थोडीशी डोकेदुखी राहिलेली आहे टीम 94 कामन संघासाठी. प्रकाश चुंबडा, मनीष तारवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. संधी आहे हिरो बनण्याची. विनीत हावरे या ठिकाणी पाहायला मिळते. विनीत देखील जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलंय. एक चांगला बॉलर आणि तो येतोय 6व्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता. 18 चेंडू 60 धावांची गरज. सुरुवात डळमळीत झाली टीम 94 कामन टीमची. चांगल्या रीतीने ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. 1च धाव त्या ठिकाणी मिळते. ओनली 1 रन. एकोणतीस धावा धाव फलकावरती. पाच गडी बाद. 17 चेंडू 59 धावा.
चांगला बॉल चालला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. एकच धाव पुनश्च पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळते. एक पेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये. मल्टी स्कोरिंग स्ट्रोक येत नाहीयेत आतापर्यंत बॅटिंग टीमकडून. 88 धावांचं टार्गेट आहे. 30 धावा लागल्या धाव फलकावरती. एकंदरीत आतापर्यंत 32 बॉलचा खेळ होतोय. 30 धावा 5 गडी बाद. विनीत हावरे हा बॉल लॉफ्ट केलंय आणि उडवलंय सरळ. फिल्डर आलेत. फ्लाइंग कॅच. मनोज सांबरे किराटचा ब्रँड आहे आणि त्याने घेतलाय या स्पर्धेतील आणि या मॅच मधील अविश्वसनीय झेल. आणि हे सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं. अप्रतिम. हा बघा आपल्या स्क्रीनवर फ्लाय झाला आणि झेल अप्रतिम पद्धतीने पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर बाद व्हायचे आणि अपोजिट टीम सेलिब्रेशन करायची, त्याच अनुषंगाने सेलिब्रेशन राहिलंय. व्हॉट अ कॅच. ग्रेट मनोज सांबरे. 6वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय टीमचा कॅप्टन. आणि आता सर्वांची नजर जी पाहायला मिळेल ती म्हणजेच अंतिम मॅचकडे. हा सामना टीम 94 कामन टीम जिंकला तर 8 गुण होतात आणि जर हारला तर 6 गुणांसहित 2 संघ क्वालिफाय होतील. परंतु ते 2 संघ कोणते त्याचंही कॅल्क्युलेशन अगदी या मॅच नंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. आता 6 पॉइंट्सवर सर्वांची अपेक्षा, परंतु नेट रन रेट एक धाव लाख मोलाची असते हे आता आपल्या माइंडमध्ये येईल. विनीत हावरे चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. षटकामधील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होताना पाहायला मिळतोय. सरळ यावेळेस उडवले बॉलला. फिल्डर आलेत परंतु यावेळेस चुकी झाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी PD APL चा चौकार. धाव फलकावरती 6 गडी बाद. येथून देखील चांगली धावसंख्या होऊ शकते कारण की नेट रन रेट बघा 6 पॉईंटवर टीम येणार आहे. म्हणजेच काय धावा करावे लागतील. नेट रन रेट तुम्हाला चांगला ठेवावा लागेल सर्व संघांना, तेव्हा कुठे तुम्ही क्वालिफाय होतील. यावेळेस जबरदस्त नो लुक शॉट. सतीश जाबरचा फ्लिकचा फटका पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना संपला नाहीये. हा षटकार आलाय. हा बॅटर मध्ये दम आहे. हा फटका पण पाहू शकाल. अप्रतिम. बघितलं सुद्धा नव्हतं या बॉलकडे आणि हा षटकार आलाय. टायमिंगचा खेळ राहिला होता. हा षटकार विविध अँगलने ऑन स्क्रीन आपण हा फटका पाहतोय. विश नेटवर्क तब्बल 7 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आता 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 48 धावा. आता मात्र प्रत्येक जण या सामन्याकडे लक्ष वेधून जे ग्रुप बी चे संघ आहेत ज्याचे पॉइंट्स 4 आहेत 6 आहेत ते सर्व संघ या मॅच कडे बघताना पाहायला मिळत आहेत. अक्षय कोमालाय. आता मनीष तारवीलाही सतीश जाबरने जो एअर स्ट्राईक केला त्याच्यामध्ये सामील व्हावं लागेल. टाळी एका हाताने वाजत नसते. दोन्ही साईडने एअर स्ट्राईक होईल का. चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत हा पहिला बॉल अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मनीष तारवी सतीश जाबर ज्याने दमखम दाखवला या मॅच मध्ये की मी या धावा परिपूर्ण करू शकतो. 40 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद झालेत. 7वं षटक जे प्रगतीपथावर पाहायला मिळालंय.
11-48 मॅचचं समीकरण. चांगला बॉल. 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. आता 10-48 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळालं आहे. 10 मधील 8 बॉल षटकार तुम्ही जर खेळलेत तेव्हा तुम्ही हा सामना जिंकू शकतायत. अशा अनुषंगाने सामना फटका फसलाय. किशोर दोडे ॲथलेट प्लेअर आहेत. आणि आणखीन एक विकेट, विकेट नंबर 7. या विकेटसाठी आणि झेलसाठी 500 रुपयांचं प्राईज आहे. विद्युतजी लांगे साहेबांच्या माध्यमातून एव्हरी विकेट 500 रुपीज अँड एव्हरी कॅच टेकन 500 रुपीज. विद्युतजी लांगे साहेब खुश आहेत त्या ठिकाणी. आता अजय येतोय. केटी त्या ठिकाणी आलाय. लिग बाईटची धाव मिळते 41 धावा धाव फलकावरती. 7 गडी बाद झालेत. 4 बॉलचा खेळ होतोय या ओव्हरच्या माध्यमातून. आणि आता मात्र प्रत्येक बॉल षटकारच. 8 बॉल 47. तेव्हा कुठे तुम्ही हा सामना जिंकू शकाल. सुरुवात योग्य झाली नव्हती आणि म्हणूनच थोडासा बॅकफूटवरती पाहायला मिळतोय टीम 94 कामन. 41ला 7. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली गेली स्कोर कार्डवरती ती म्हणजेच 43. 7-45 जे मॅथमॅटिकली 7 जरी षटकार आले तर धावा होत आहेत 42. 7-45 वियाना फायटर्स टीमचं कमबॅक अप्रतिम राहिलंय. चांगला बॉल. 43 वर 7. आता 6 चेंडू आणि आवश्यकता 45 धाव्यांची. गोलंदाजी मार्कवर देतोय विनीत आवरे. शेवटचा आणि अंतिम षटक वियाना फायटर्स टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल फलटस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. SDRSचा व्यापार बॅटिंग टीमने केलाय बीमर करिता.
निर्णय येतोय इट्स अ फेअर बॉल. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनीत हावरे गोलंदाजी करतोय वियाना फायटर्स टीमच्या माध्यमातून. चांगला फटका फिल्डर आहेत, फ्लाय केलंय आणि झेल मनोज सांबरे च्या हातामध्ये. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 8. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलाय. विनीत हावरे देखील खूप चांगली बॉलिंग करतोय डेट ओव्हर मध्ये. न्यू बॅटर चेतन भोईर येतोय 10व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. लाऊड अपिलियस OUT पंचांनी सांगितलंय लेग बिफोर विकेट, बॅटर आउट. याही विकेट साठी विदेशजी लांगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज आलंय. एव्हरी विकेट 500 रुपीज. आणि आता अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये. परशुराम मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऑन विकेट हॅट्रिक विनीत हावरे. तिसरी विकेट हॅट्रिक मिळवतील का? पहिली विकेट हॅट्रिक विघ्नेश साकलतोडे. दुसरी हॅट्रिक याच टीम मधील अमित मोरेने घेतली आजच्याच रजनीमध्ये. आणि ही तिसरी विकेट हॅट्रिक होईल का? विनीत हावरे. होईल होईल होईल. ही तिसरी विकेट हॅट्रिक OUT. आणि ऑल आउट या ठिकाणी. हॅट्रिक बॉय, वंडर बॉय ऑफ चिंचणी विनीत हावरे. आणि हा सामना जिंकलाय वियाना फायटर्स टीमने. बघा विकेट हॅट्रिकचा बॉल अगदी प्लम पकडले गेले, यष्ट्यांच्या समोर पकडले गेले पायचीत. आणि पंतांनी सरळ सांगितलं OUT. आणि अशा अनुषंगाने हा सामना जिंकलाय. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड विनीत हावरे. उत्कृष्ट बॉलिंग त्याने केली आणि त्याला जातोय हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड.